आज आपण चविष्ट आणि पौष्टिक मेथीची भाजी बनवलेली आहे। मेथीची भाजी आपण अनेक प्रकारे बनवलेली आहे, पण अशा प्रकारे तुम्ही मेथीची भाजी करून पहा। भाजी खूप सुंदर होते। चला मग तर फारसा वेळ न घालवता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर भाजी बनवण्याकरता या ठिकाणी मी मेथी निवडून घेतलेली आहे। मेथीची थोडी थोडी देठही घ्यायची आहे आणि मेथीची भाजी आपण अशा प्रकारे धुवून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, तिची भाजी वर खाली करून घ्यायची आहे आणि वरच्यावरती उचलून घ्यायची आहे की जेणेकरून माती असेल तर ती तळाशी जाऊन बसेल। भाजी आपण बिलकुलही चिरून घ्यायची नाही। मेथी थोडीफार कडू असते, जर भाजी चिरून घेतली तर ती आणखी कडू लागते। तर त्याकरता आपण मेथीची भाजी बिलकुलही कापून घ्यायची नाही। आणि लसणाचं प्रमाण हे जरा जास्त ठेवायचं आहे। या ठिकाणी मी 3 हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची आणि लसूण जाडसर कुटून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मिरची आणि लसूणचा ठेचा तयार आहे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। मिरची आणि लसूणचा ठेचा घालूयात। एक बटाटा साल काढून आणि त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहे। त्यावर अर्धा चमचा मीठ घालूयात आणि 2 मिनिटांकरता बटाटा छान परतवून घेऊ आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांची वाफ काढूयात। तर या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहे। झाकण काढायचं आहे। बटाटा 30% शिजलेला आहे। आता मुगाची डाळ घालायची आहे आणि मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिटांकरता वाफ काढूयात। 2 मिनिट झालेले आहे। आता मेथी घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मेथीची भाजी लगेचच शिजली जाते। बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण 50% बटाटा अगोदर शिजवून घेतलेला आहे। भाजी वर खाली करून घेऊ तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि आता भाजी खाली बसलेली आहे। सुरुवातीला लगेचच भाजी झाकून ठेवायची नाही। भाजी सुरुवातीला झाकून ठेवली तर भाजीचा कलर हा हिरवागार राहत नाही। आता भाजीला छान पाणी सुटलेलं आहे। मंद आचेवर 2 मिनिटांची वाफ काढूयात। या ठिकाणी 4 मिनिट झालेले आहे। झाकण काढायचं आहे। भाजी वर खाली करून घ्यायची आहे। मेथीची भाजी व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मी या ठिकाणी काट्या चमच्याचा वापर केलेला आहे। काट्या चमच्याने भाजी आपण मिक्स केली तर ती व्यवस्थित मिक्स होते। तर पाणी आटेपर्यंत आपण मेथीची भाजी छान परतवून घेतलेली आहे। या ठिकाणी बटाटा आणि मूग डाळ घातलेली चविष्ट मेथीची भाजी तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।